हे बघा, जे वरिष्ठांबरोबर हात मिळवणे आपण सगळे समजदार आहोत. जेव्हा एखाद्या गोष्टीच्या उमेदवारी देणं आणि हे सगळं चालू असतं त्याचा एक अभ्यास केला जातो आणि अभ्यास करत असताना जेव्हा त्रुटी काय ध्यानात येतात तेव्हा एखादा घेतलेला निर्णय पक्ष प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला काही निर्णय बदलावे लागतात. मग ज्या ठिकाणी बदलले जातात त्या ठिकाणी जे नाराजी असतो तो निश्चित मानणार आहे आणि ज्याच्यासाठी मिळालेले असतो तो खुशी असणार आहे. त्यामुळं या दोन्ही बाबी, खुशी नाराजी, हे दोन्ही अपेक्षित आहे आणि जो लिडिंग करतो त्याला ह्या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागतंच. शहर अध्यक्षांनी देखील आरोप लावलेला आहे की ती एकाच वेळेला 2-2 एबी फॉर्म दिले, माझा बाद झाला. एक बघा, शहर अध्यक्ष असो की कोणी असो, स्पेसिफिक कोणाचं एकाच मला म्हणायचं नाहीये. 30 तारीख ही लास्ट फॉर्म भरण्याची मुदत होती. त्यामुळं जर एखादी बाब आपल्या निदर्शनास आली की ते चुकते तर आपण 30 तारखेच्या पुढे गेलो तर ते दुरुस्ती करू शकत नाही. ते दुरुस्ती करण्याच्या हेतूने काही गोष्टी कराव्या लागतात. मग त्या ठिकाणी घाई गडबडीत तासा 2 तासात सगळ्या घडामोडी होत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आदेश येत असतात. त्यामुळे चुका होत असतात आणि चुका दुरुस्ती करण्यासाठी वाव असतो. त्यासाठी तर हे मधले 2 दिवस असतात ना, म्हणून तर त्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्यात कुणाची नाराजी नाही आणि सगळं या ठिकाणी तुम्हाला तिकडनं पक्षातनं हकालपट्टी करावी अशी मागणी देखील काल केलेली आहे. त्यांच्या शहर शाखेमध्ये जे उमेदवार आता ठाकरे गटाकडनं लढत आहेत त्यांची देखील अशीच मागणी की तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं की तुम्ही अर्ज मागे घ्या. एक बघा, पक्ष प्रमुखांचा आदेश आल्यानंतर एक स्थानिक जो प्रमुख असतो त्याला पक्ष प्रमुखाचे आदेश इम्प्लिमेंट करण्यासाठी संबंधांना इंटिमेट करावंच लागतं आणि तेवढंच काम केलेलं आहे. त्यापेक्षा वेगळं असं काही नाही. काय कारण होतं त्यांना? कारण असं काहीच नाही. त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेना दोघांच्या ज्या विभागणी ज्या कोणाला उमेदवारी द्यायच्या आहेत त्यात दुरुस्ती करण्यासाठी काही आदेश आले असतील तर इम्प्लिमेंट करावे लागतात. आणि हे काही नवीन नाही, सगळ्याच पक्षात होतं, सदैव होत राहतं. आणि ज्याला कोणाला त्याच्यात मागे घ्यावं लागतं तो निश्चितपणे दोष देतो. आणि ज्यांना पक्ष म्हणून कळतं, पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने ज्याला ज्ञान आहे, शिवसेना पक्षाचे जाण आहे, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप वरिष्ठांवरती सगळ्या पक्षात होत असतात, होत राहतील. त्यात कुठेही दुमताचा प्रश्न नाही. 2-3 दिवस झाले मला बाहेरून पण, बाहेरच्या पक्षातून किंवा इतर लोकांकडून बऱ्याच धमक्या आणि माघार घेण्यासाठी प्रेशराईज केलं जात होतं. पण आज मी आश्चर्य यासाठी व्यक्त करेन की आज दुपारी मला माझ्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा फोन येतो आणि सांगतात की 1 तास अगोदर तुम्हाला फॉर्म मागे घ्यायचा आहे, तुम्हाला माघार घ्यायची आहे. तर मी म्हटलं कशासाठी, माझा फॉर्म वैध झाला आहे, मी एबी फॉर्म, मग तुम्ही मला एबी फॉर्म दिलाच कशासाठी? तर फॉर्म छाननी झाल्याच्या नंतर तुम्ही हे सांगताय. काल त्यांनी मला 5 तास, मला या ताईंना 5 तास आम्ही मातोश्रीवर होतो, आम्हाला असंच नेलं. काय कारण, कशासाठी नेलं मला काही माहिती नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला नेल्याच्या नंतर तिथे असं सांगण्यात आलं की 5 तास बसून ठेवलं आणि ते म्हणतात की आता तुम्ही जा, इथून प्रचाराला लागा, कामाला लागा. आणि आज 1 तास अगोदर ते मला म्हणतात की फॉर्म तुम्ही हे करा. त्यांनी अक्षरशः पैसे घेऊन तिकीटं विकली समोरच्यांना आणि एका घरात 2-2 तिकीटं दिली. दुसरीकडे जिथे त्यांना आमचे असे कार्यकर्ते होते की जे माघार घेणारे नव्हते त्यांची तिकीटं कापली गेली आणि नको त्यांनी तिकीटं दिली जे गद्दार आणि पळपुटे होते. नक्कीच पक्षाने उद्धव साहेबांनी खरंच त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावरती काय योग्य ते हकालपट्टी आमचे सगळे जे कार्यकर्ते म्हणतात की त्यांची हकालपट्टी ही झालीच पाहिजे. आणि एबी फॉर्म दिले आणि मनसेला जिथून दिले होते तिथे सगळ्यांनी माघार घेतली आणि आमच्या शिवसैनिकांच्या सीट्स तिथे खालीच रिकाम्या पडल्या. वैशाली किरण म्हात्रे, विभाग 22. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.